नमस्कार मित्रांनो, मी राज कुटरेकर पुन्हा एकदा स्वागत करत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। बाकी आज तुम्ही मागच्या पार्टमध्ये बघितलं असेल पालखी घरात आणलेली, बाकी खेळीसुद्धा आलेले खाट खेळवाले। बाकी आता पालखी नाचवायला जायचं आहे, तिथे थोडा टाईम पालखी नाचवणार, नंतर मग सानेवरती सोडायला जाणार। मग तिथेच आपण व्लॉग एंड करूया। बाकी हा व्लॉग एंडपर्यंत नक्कीच बघा। चला मग तिथेच भेटूया। बाकी मित्रांनो, ही कोकणाची खूप पारंपरिक पद्धत आहे, म्हणजे पालखी नाचवायचं वगैरे। तुम्ही हा बघाच व्लॉग एंडपर्यंत। आणि आता संध्याकाळसुद्धा होत आले, जवळजवळ आता 6:30-7 वाजत आले। तर बघूया, अजून पालखी नाचवायचं सुरू नाही केलं आहे। सुरू झाल्यावर आपण सरळ थेट पालखी नाचवायला जायचं आहे। तरी आता पालखी नाचवायला जातोय पप्पा आणि मी, आणि काळोखसुद्धा खूप झालं आहे, जसं की पाहू शकता खूप एकदम काळोख आहे। थोडीशी माहिती पप्पासुद्धा देतील। ही परंपरा किती वर्षापासून चालत आली? मला तर वाटतं ही परंपरा किती वर्षापूर्वी चालू हे मी सांगू शकत नाही आहे, पण माझ्या जन्माच्या आधीपासून ही परंपरा चालू आहे नारगोली गावामध्ये। आणि आत्ता जस्ट पालखी नाचण्याचा प्रोग्राम आता जस्ट चालू होत आहे, मी तिथं चाललेलो आहे, आपण पाहू शकता तिथले। चला मग तिथे जाऊनच भेटूया, काळोखसुद्धा खूप आहे।
आपल्याला नाचता बाबा भेटले. तर बाबा ही परंपरा किती वर्षापासून चालू आहे? माझ्या माहितीवरून 64 सालच्या आधीही होती, पण आता देवाचं आगमन व्हायला लागलं 1964 ते 65 सालापासून मोठा उत्तम आपला नारगोली वाडी चालली. म्हणजे तरी परिस्थिती तशी नव्हती, पण 1965 सालापासून देवाने आपल्याला साम्राज्य दिलं. साम्राज्याप्रमाणे आपला देव फुलासारखा नाचतो. आमच्या गावी म्हणजे पारंपरिक पद्धतीने लेडीजचा लेझिम डान्स असा करण्यात येतो. तुम्ही पाहू शकता. पारंपरिक म्हणजे ती किती वर्षापासून जपताय? आम्ही जवळजवळ मला तरी आता 75 वर्ष चालू झालेले आहे. त्याच्या अगोदर समजा 30-35 वर्षापूर्वी आम्ही ही परंपरा आमच्या गावच्या देवळाची, खेमेश्वराची, कालकाई मातेची ही आम्ही परंपरा अजूनपर्यंत जागृत ठेवलेली आहे आणि आज जतन करून ठेवलेली आहे. आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की ही परंपरा पाठीमागच्या मुलांनी समजा ही करावी, हा आमचा उद्देश आहे असं माझं म्हणणं आहे. माझं वैयक्तिक आहे म्हणणं. आणि जर का समजा हे जर समजा आणि माझी परंपरा समजा ही माझ्या पाठच्या पोरांनी जर ठेवली तर माझं नाव कुठं तरी होईल असा मी श्रेय धरतो. दुसरं काय मला म्हणायचं नाही, पण ही परंपरा जागरूक ठेवावी अशी माझ्या मुलांना आवडतीची सूचना आहे. असं आहे. बाबा बोलले ते बरोबर बोलले. सोडायला आलेलो आहे. संपन्न होईल. आता इथे बाजा सुद्धा वाजतो.
आता तुम्ही बघितलाच असेल. बाकी आता घरी आलोय. खूप मजा आली पालखीला. आणि शिमगासुद्धा संपलेला आहे, म्हणजे आमच्यासाठी संपलेलं आहे. बाकी ते आता उद्या की परवा लास्ट डे आहे शिमग्याचा. आता उद्या पेपर आहे, आता टायमात पोचायचं आहे घरी. आता बघूया, तर जेवतो मस्तपैकी. चला मग आजचा व्लॉग हा इथेच एंड करूया. बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मित्रांनो, हा व्हिडिओ कसा आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत